आणि ज्या प्रकारचे त्यांचे प्रोनाऊन्सिएशन्स असतात या टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्रीच्या माध्यमातून खरोखरच प्रेक्षकांना भुरळ पाडते आणि खेळाडूंना एक प्रोत्साहन देते. असे शब्दांचे जादूगार अर्थात आमचे दिनेश पाटील, मॅन फ्रॉम बेलोली, आणि आमचे प्रेमाने ज्यांना आम्ही बंधू म्हणतो ते. ओव्हर टू बंधू. नक्कीच नक्की नरेंद्र सर. आणि राजकीय क्षेत्रातली ओळख म्हटलं तर उपसरपंच हे देखील त्यांच्या पाठीमागे लागतंय. राजकीय क्षेत्रामध्ये उपसरपंच पदावर अगदी विराजित असणारे दिनेश पाटील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तमाम रसिकांचं करतो मी मनपूर्वक स्वागत. आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाड आयोजित कैलासवासी आनंदा शेठ केनी यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मृतिचषक 2025चं हे पर्व. आणि या पर्वामध्ये सगळं काही सुरळीतपणे आणि उत्तमरित्या निभावण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाचा गाभा राहिला स्पर्धेचा की सामने 6 षटकांचे खेळवण्यात आले. कधीही सामना संपला नाही, थांबला नाही मध्ये. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रथमेश मुंडकर आणि प्रीतम केनी, चला आपण या व्यासपीठावर यावं. आमचे आयोजक तुम्हाला अगदी प्रेमाने आमंत्रित करतायत. चला या प्रथमेश आणि प्रीतम, आपलं सहर्ष स्वागत. 1 2 3 लेट्स प्ले. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. मेगा फायनलचा हा पहिला बॉल. पहिल्या बॉलवरच पहिली विकेट सुशांत गायकरच्या नावावरती. सुधाम नाईक बॅक टू डगआउट. मेगा फायनलचा थरार नाट्य सुरू झालाय. आणि आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचेच क्लासमेट, अतिशय उत्तम आवाज धनिक रिवालजी मात्रे, वन ऑफ द चार्मिंग क्रिकेटर म्हणून जी ओळख राहिली आहे, फिरकीची जादूगिरी त्यांच्या माध्यमातून कित्येक वर्षापासून ओवळे संघासाठी पाहिली. आणि आता मात्र ही शेअरिंगमध्ये कॉमेंट्री आयोजकांचं हे मत आहे की शेअरिंगमध्ये कॉमेंट्री व्हायला हवी, क्वेश्चनिंग केलं जाईल, इथे मात्र इरगूज केली जाईल. आणि त्यासोबत मात्र हा सामना. रिवालजी मात्रे सर आमच्यासोबत जोडले, तुमचं सहर्ष स्वागत. डेफिनेटली दिनेश, खरं तर पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आणि बरोबर 4:50 हा फायनलचा सामना आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहे. कौतुक करावं लागेल आयोजकांचं, जबरदस्त कार्य. सेकंड बॉलला सुरुवात झाली आहे, पंचांना पार करून हा बॉल आता मात्र अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू दणदण करत आलाय, परंतु दूरवरचा क्षेत्ररक्षक काय या ठिकाणी बॅकअप देतोय. 2 धावा पलून काढल्या आहेत. दुसरा बॉल आणि धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 2 धावा. अतिशय सुरेख आणि सावध सुरुवात, कारण पहिल्याच बॉलवर सुशांतनं विकेट कमावली. आणि सुदाम नाईक हा एक छोट्या खणीचा परंतु अफलातून फलंदाज आहे. त्याला मात्र मिडऑफच्या दिशेनं झेलबाद केलं. पुढच्याच बॉलवर 2 रन्स आल्या. अजयच्या बॅटमध्ये आणखीन एक तडाखा पाहतोय आपण. पॉईंटमधून मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. उमेश पाटील बॉलचा पाठलाग करतोय. आणखीन एकदा लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर आणखीन 2 धावा. खऱ्या अर्थानं विचार केला ना रिवाल सर, तर ह्या 2 संघामधील लढत आहे. एका बाजूला ताकदीचा नेरे संघ आहे, जय हनुमान जितू 11 जय हनुमान नेरे संघ कम्मालीचा फॉर्ममध्ये आहे. पण ती एका बाजूला छुपा रुस्तम संघ म्हणून प्रिन्स 11 धाकट्या कांदा संघाची ओळख आहे. त्यामुळे तुम्हाला या सामन्याविषयी काय वाटतंय? नक्कीच मॅच खूप रंगतदार होणार दिनेश पाटील सर, कारण दोन्ही संघ मागच्या 2 ते 3 वर्षात खूप फॉर्मला आहेत. इथे पलटवार सुरू झालाय. पहिल्या बॉलवर विकेट येऊन देखील हा मात्र गलीच्या दिशेनं येतोय. खणखणीत चौकार. प्रिन्स 11 धाकट्या कांदा संघानं रिवाल सर प्रभावित केलंय. अनेक रजनी क्रिकेटमध्ये आपण जसं म्हणतो की RCC पेठ, रातो के कातिल आहेत, तर रातो के शातीर सुद्धा धाकटा कांदा संघ राहिला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा भल्या मोठ्या अपेक्षा या मोठ्या सामन्यामध्ये. अनेक चांगले सामने त्याने जिंकलेत. बॉल राहिलाय हवेत. आणखीन एक विकेटचं मात्र होईल इथे पतन. आणखीन एक मोठी विकेट. अजय नाईक बॅक टू डगआउट.
जेव्हा फलंदाज बाद होतात ना, थोडंसं हलकंसं दडपण होत असतं संघावर. आणि ज्या पद्धतीनं पंचांशी तुम्ही या ठिकाणी आर्ग्युमेंट करू नका, सातत्यानं तुम्हाला येते सूचना येते. बघा, आयोजन कमिटी सांगते की पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मॅच न थांबता ही खेळावी लागणार आहे. चर्चा सुरू होती दिनेश पाटील सर दोन्ही संघांच्या बद्दल, कारण मागच्या 2 वर्षामध्ये खूप फॉर्मला आहे ते 2 संघ, धाकटा कांदा आणि दुसऱ्या बाजूला नेरे टीमनं तर आपण बघितलं की आत्ताच इनामपुरी चषकामध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स केलं. एकंदरीत रात्रीच्या स्पर्धेमध्ये त्यांचं चांगलं परफॉर्मन्स होत असतं, परंतु दिवसा आता ह्या फायनलच्या मॅचमध्ये ते खेळत आहेत. स्वर्गीय कैलासवासी अनंता शेठ शंकर केणी यांच्या नावानं ही स्पर्धा. आणि बघा, चिंचपाडा टीमच्या वतीनं ज्या वेळी आयोजन होतं त्यावेळी चंद्रकांत केणी असतील, त्यानंतर अनंत शेठ केणी यांच्या स्मृतीला उजाळा दिला जातोय. खरं तर खास ओळख राजकीय क्षेत्रामधील शंकर शेठ केणी यांची म्हणायची झाली तर दिनेश पाटील सर 4 वेळा सरपंच पद भूषवलं. एक महान व्यक्ती आहेत. म्हणजे 4 वर्ष म्हटलं तर 20 वर्ष त्यांनी पदभार सांभाळलाय सरपंच पदाचा. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहण्यासाठी आमच्या आयोजकांनी, सुनील स्पोर्ट्सच्या आयोजकांनी केलेले हे दमदार आयोजन. तर नक्कीच अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे आणि आयोजनामधला हा सर्वश्रेष्ठ मेगा फायनलचा सामना. सुशांत गोलंदाजीच्या मार्कवर अजय म्हात्रे. खोलो टप्प्याची गोलंदाजी, पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळते नाही, रन रोखली आहे, धावण्याचा प्रयत्न नाही केला, रिक्स नाही घेतली आहे. एक गोष्ट नमूद करू इच्छितो रिवाल सर, की जो संघ खेळतो ना प्रिन्स 11 धाकटाकादा संघ, त्यांचा या ग्राउंडवरचा रेकॉर्ड राहिला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी 99 धावा या बोर्डवर लावल्या आणि हायेस्ट रेकॉर्ड आतापर्यंत त्यांचा रेकॉर्ड्स राहिला. आणि त्याच सामन्यामध्ये या स्पर्धेमधला निच्चांक मात्र त्यांच्या अपोजिट संघाचा राहिला. त्याच्यामुळे अतिशय भरीव कामगिरी संघाची राहिली. तिथून मात्र पलटवार केले, कधी फलंदाजीतून तर कधी गोलंदाजीच्या माध्यमातून याच संघाने विजय संपादन केले. जवळपास 53 धावासुद्धा याच संघानं वाचवल्या. ज्या मैदानावर 70 धाव वाचत नाहीत त्या मैदानावरती 50 धाव वाचू शकतो हे धाकट्या कादा संघानं दाखवले आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत म्हटलं, त्यांच्या कोवतीपेक्षा कितीतरी पटीनं चांगला परफॉर्मन्स हा संघ करतोय. खऱ्या अर्थानं बरेचसे आदिवासी खेळाडू संघामध्ये आहेत आणि अनेकांना प्रभावित करणारी कामगिरी त्यांची राहिली आहे. डेफिनेटली दिनेश सर, कारण 8 धावा म्हटलं ना तर चांगलं षटक नेरे टीमच्या वतीनं आलंय, परंतु इथे अंपायरचा वाईट बॉलचा इशारा. सुरुवात खूप चांगली केली गोलंदाज नेरे टीमच्या सुशांतनं. पॉवर प्लेमध्ये अप्रतिम गोलंदाजी. खरं तर मी म्हणेन वाखाणणी जो गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु धाकटा कंदा टीमला ही विसरता कामा नये दिनेश सर. त्यांच्याकडेही चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळं या मॅचला रोमहर्षकता शेवटच्या क्षणापर्यंत येईल. एका बाजूला पाहिलं तर आपण म्हटलं की धाकट्या कांदा संघाचा खेळ या मैदानावरती चांगला राहिला आहे, परंतु नेरे संघ इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स लगावले आणि बालीचा रेकॉर्ड त्याने पुन्हा एकदा अबाधित केला. 12 बॉल्समध्ये 12 षटका ठोकण्याचा भीम पराक्रम बालीच्या नावावरती आहे. परंतु नेरे संघाचा विचार केला ना, आणखीन एक डॉट बॉल, लागोपाठची बॉल डॉट होत आहेत. लेग ब्रेक पाहिली. नेरे संघाचा विचार केला रिव्हर्सल तर यंदाचा मोसम खराब सुरुवात केली. अतिशय खराब सुरुवातीनं हा संघ उभा राहिला, आउट ऑफ फॉर्म गेले. परंतु 2-4 मॅच नंतर बाली आणि टीम, मग सूरज असेल, परेश असेल, सगळ्या मंडळीने मात्र एकत्र विचार केला की नाही, परफॉर्मन्स वाईट होतोय. त्यानंतर केलेला पलटवार या संघाच्या पत्त्यावर पडला. अपील जोरदार राहिलंय. इथे मात्र दडपण टाकलं जात आहे, विचार विनिमय केला जातोय. दडपण टाकू नका पंचांवर, निर्णय असेल तर फायनल होईल, पण तुम्ही प्रवृत्त करू नका. आणि अखेरकार इथे मात्र लेग बायची रन्स मात्र येते. एका रन्सनं धावपलक हलवारपणे एक पाऊल पुढे टाकेल, जाऊन ठेपेल 10 वर. डेफिनेटली दिनेश सर, खरं तर आज मला वाटते की या नेरे टीमच्या गोलंदाजांनी सर्वांना प्रभावित केले. कारण मागच्या मॅचमध्ये देखील बघा कुंडेवाल टीमला कशा प्रकारे नमवलं या गोलंदाजाने. आणि आज खास करून आदित्य मस्कर सारखा एक अष्टपैलू खेळाडू नसताना देखील भरीव कामगिरी राहिली आहे. कारण आज खरं तर सोमवार म्हटलं तर आपल्या कामाचा दिवस असतो, हॉलिडे नाही आहे. त्यामुळं आदित्य नसतानाही मी म्हणेन चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. रिव्हर्सल टीम मोठी कधी बनते. तुमचा एखादा प्लेअर नाही, मग तो नाही म्हणून आमचा परफॉर्मन्स खराब झाला हे नाही, तर तुम्ही जे आहे ना त्यात समाधान मानलं आणि मग तिथून 100% एफर्ट्स लगावले की मग तुमची टीम चांगली बनते. प्रथमेश फडकेला बढती मिळाली आदित्य मस्कर नसल्या कारणानं आणि त्यांनी बढतीचा फायदा उठवला. आपला तो इनिंग्स त्यानं मात्र खेळला आणि तो सामना त्यांनी जिंकून दाखवला. इथे गोलंदाजी कमालीची राहिली आहे. सचिन मोरेची गोलंदाजी
नेहमीच कमालीची राहिलं. नेरे संघाची ताकद फलंदाजी जरी असेल ना, ते तेवढ्याच सक्षमतेचा लढा देण्याचे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे एक स्ट्रॉंग टीम पनवेल विभागामधली ही जितू 11 जर्मन नेरे ही ओळख आहे. या दोन संघामध्ये लढत सुरू आहे. दुसरं षटक सचिन मोरे हाताळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. त्याच्यामुळे थोडासा अडचणीमध्ये संघ आहे. परंतु इथे मात्र क्रॅकिंग कव्हरच्या डोक्यावर मात्र मोठा फटका सजवला. जरूर शतरक्षक चाच पडतोय, उचलतोय, फेकतोय. थोडासा भिंगरीसारखा गरागरा फिरला, पण धावा मात्र त्यानं जोडल्या. तब्बल 2 धावा. या 2 बॉल्सनं या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती निव्वळ 13वरती. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. रिवाल्सर विचार केला तर या मैदानावरती एका षटकामध्ये 29 धावा ही पाहिल्या, एका षटकामध्ये 35-36 धावा ही पाहिल्या. अनेक धावा या मैदानावरती होताना पाहिल्या, पण आत्ता मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 13 धावा. काय सांगाल? नेमकंच नक्कीच याचंच कारण की उत्कृष्ट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. खास करून पहिलं षटक सुशांतनं वेगलं, त्यानंतर सुनील अर्थातच सचिन मोरे आला, त्यांनीही त्याच्या कामगिरी केली आहे. एकंदरीत दिनेश पाटील सर विचार केला ना तर आता इथून पुढे धाकटा टीमला त्या फलंदाजांना आता विस्फोटक फलंदाजी करावी लागेल, आक्रमक पवित्रा उचलावा लागेल, कारण फायनलचा मॅच खेळतो आपण. चर्चा होईल कोण चॅम्पियन राहिला. खरं तर सुनील स्पोर्ट चिंचपाडाची स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये तुमची चर्चा अगदी इथे मात्र पणाला लावायची आहे. कारण खरं तर शेवटचा क्षण आहे. 2 ओव्हर 13, 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरं षटक पुन्हा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सुशांत गायकर गोलंदाजीच्या मार्कवर राहील. एक प्रश्न रिवाल्सर मला नेहमी पडत राहिला आहे. आता आपण पाहिलं ना, आता 32 टीम्स होत्या आणि 32 टीम्समधून मग A, B, C, D हे 4 गट येतात आणि तो थोडासा प्रेशर कदाचित तो खालच्या गटातून संघ येतात ना, त्यांना फायनल खेळताना आपण बऱ्याच वेळा पाहिला आहे. कारण A गटातून किंवा B गटातून येणारी टीम ही नेहमी स्ट्रॉंग समजली जाते आणि त्याच्यामुळेच मग D, E या गटातून जे फायनल्स खेळायला येतात ना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्या फायनल्स वन साईड होताना पाहतो. सगळ्यात महत्त्वाचा याच्यामधला काय मुद्दा आहे तर कॉन्फिडन्स लेवल नसल्याकारणाने मोठ्या संघाच्या विरोधात आपण खेळत नाही. परंतु ज्या दिवशी रायगडमध्ये किंवा आपल्या पनवेलमध्ये स्पेशली सगळ्या टीम्सच्या चिठ्ठ्या एकत्र उडवल्या जातील ना, 32 टीम्स एकत्र खेळतील, एकमेकाच्या विरोधात खेळतील ना, मी म्हणतो नेहमी की 1 वर्ष कदाचित खराब जाईल, परंतु येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावातनं एक चांगली टीम बनत राहील. गावाच्या 4 टीम बनणार नाहीत, गावातनं एक चांगली टीम देणं प्रत्येकाचं माध्यम राहील आणि त्यानंतर मात्र कोणाच्या विरोधात लढण्याची क्षमता राहील. काय तुमचं मत आहे? अगदी बरोबर चर्चा आपण करणारच आहोत. इथे मात्र तिसऱ्या ओव्हरच्या पहिला बॉलला अप्रतिम फेकी होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज बाईटची रन इथे कंप्लीट केली जाते. गोलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावर उमेश पाटील. खूप चांगला प्रश्न छेडला होता दिनेश पाटील सर. खरं तर आज प्रत्येक गावामध्ये 4-4 संघ होत आहेत, त्यामुळं A, B, C, D हे गट तुम्ही पाहताना खरं तर 4-4 संघ असल्या कारणानं प्रत्येकजण सांगतो मला D मध्ये ठेवा, C मध्ये ठेवा. ही चर्चा नक्कीच आपण सुरू ठेवणार आहोत. पण तू स्क्रीनवर जयेशला पाहताय. आज MK साऊंड सिस्टमच्या माध्यमातून DJ ऑपरेटिंग करताना त्यांनी मनमोहित केलंय. जाऊया पुढील चेंडू. हो, सरळ बॅटने केलेला आहे अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल, फेकेल, एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या फार कमी प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळते. अर्थातच टोटल 15, 2 गडी बाद. लोकेश खांदा टीम खेळत असताना त्याला बिग सपोर्टिंग करत असताना लोकेश आपलंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. इथे आता धावगती वाढवावी लागेल. दिनेश, खरं तर आपण पाहतो ना की गाडीचा एक्सलेटर दिल्यावर गाडी पळते, त्या पद्धतीने धावगती वाढवावी लागेल. कारण नेरे टीम खेळते. वाईट बॉलचा इशारा दीपक पाटील सरांचा येतोय. अवांतर धावेनं का होईना, परंतु धावसंख्या पुढे पुढे हलवार पद्धतीने संत गतीने सरसावते, ती म्हणजे 16 धावा. बॉडी लँग्वेज नेहमी काय सांगते, कारण मोठ्या संघाच्या विरोधात खेळताना कॉन्फिडन्स तुम्हाला महत्त्वाचा असतो. मी नेहमी रिव्हर्सचं एक उदाहरण देत राहिलो आहे की 2 खेळाडूंमध्ये जेव्हा धावण्याची रेस लागते ना, तेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकाकडे पाहत धावतात. परंतु ज्या वेळेला तुमच्या पाठी वाघ लागतो ना, त्यावेळेला माणूस जीवाच्या आकांतानं दुपटीनं धावतो. आणि असं मग या मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या संघाच्या विरोधात खेळताना तुम्हाला मागे वाघ लागल्यासारखं खेळावं लागेल, तो कॉन्फिडन्स ठेवावा लागेल, बिल्टअप करावा लागेल आणि मोठ्या संघाच्या विरोधात लढण्यासाठी काय धाडस असावं लागतं ना, ते सुद्धा निर्माण करावं लागेल. आतिश पाटील प्रसिद्ध बैलगाडा मालक
आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर खेळाडू यांचं इथे एक आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. फायनलचा सामना आहे दिनेश पाटील सर. प्रेक्षक देखील वाट पाहत आहेत की षटकार चौकार कधी येतील, कारण एक फायटिंग स्कोर जर झाला ना तर उत्तरार्धामध्ये मॅच पाहायला खूप मजा येईल. ओहो, लावली स्ट्रोक, अगदी इनसाइड आउट लॉफ्टेड केलाय, जेलखाली क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. 2 धावा इथे सहज पूर्ण झाल्यात. कुठेतरी मी म्हणेन या प्रिन्स 11 धाकटाकांदा संघासाठी या 2 धावा वाढतायत. धावसंख्या पुढे सरसावेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धापलकर धावा लागतात 19. खऱ्या अर्थाने विचार केला रिव्हॉल्सर गेल्या 5 दिवसामध्ये या मैदानानं षटकार आणि चौकार पाहिलेत. पहिल्या दिवशी तब्बल 40 चौकार आणि 85 षटकार पहिल्या दिवशी लगावले होते. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मात्र पाहिलं आपण तर 50 चौकार 52 षटकार, तिसऱ्या दिवशी 53 चौकार 47 षटकार, चौथ्या दिवशी 45 चौकार 57 षटकार, 189 चौकार आणि 249 षटकार हे 4 दिवसामध्ये. याचा अर्थ असा आहे की या मैदानानं खूप धावा पाहिलेत आणि अखेरकार हे षटकार बोलून दाखवल्यावर मात्र फलंदाजाला आली जाग. त्यानं दाखवली जागा. वायडेश मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार. आतापर्यंत विचार केला या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा योगेश केनी गुणलेखनाची भूमिका रिव्हॉल्सर अतिशय उत्तमरित्या हँडल केली आहे. कारण उमेश भोईर यांची आठवण आम्हाला नेहमी येते, परंतु त्यांच्याच आधिपत्याखाली किंवा त्यांच्याच प्रॅक्टिसमधून हा निर्माण झाला नवा चेहरा, एक उत्तम लेखनिक. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत विचार केला 236 चौकार झालेत लगावलेत आणि 314 षटकार आणि तब्बल 291 विकेट. या सगळ्यांचा सुवर्णमध्ये साधला ना तर विकेटही चौकारही लागलेत. त्याच्यामुळे सिंगल डबलला फार वाव नाही. मैदानानं षटकार चौकार ही पाहिजे. एक सामना आपण असाही पाहिला की 58 धावांचा पाठलाग करत असताना 29 धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या आणि सामना गमावला. असंख्य सामने की ज्याच्यामध्ये जर तुमच्या गुणवत्ता असेल ना तर सामना तुम्ही बनवू शकता. धावपट्टी कशी यापेक्षा आमचा खेळ कसा हे दाखवणं गरजेचं आहे. नक्कीच इथे प्रत्येकाला प्राणपणाला लावून खेळावं लागतं या मैदानावर. कधीही रंग बदलते हा मैदान, कारण होणार हा मोठा प्रश्न आहे खांदा टीमच्या समोर. डावखुरा फलंदाज आहे, मागच्या 2 सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे डावखुऱ्या फलंदाजानं. आता 12 बॉलचा खेळ बाकी असताना गोलंदाज सचिन मोरेचा पहिला बॉल, बॅटची कडा घेतली होती, फ्लाय स्लिप आणि शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी आपण बघितलं तर मधून चेंडू फरार गलीच्या दिशेनं येतोय चौकार. बॅटमधून हा मात्र खणखणीत चौकार आलाय. पण एक सामना काय कमालीत राहिला धाकट्या काना संघाचा. एक षटकामध्ये 10 धावांची गरज असताना एक षटकार जरूर आला. अंतिम बॉलवर 4 धावा असताना संघनायक जितेंद्रनं मात्र चौकार घेतला होता. फलंदाज होईल कट आउट अजय मात्रे. बॅक टू डग आउट. आदरणीय सन्माननीय किरण पंढरीनाथ केनी, निधी एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय सन्माननीय किरण केनी साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. खरं तर आपण बघितलं ना दिनेश पाटील सर, या चिंचपाडा गावामध्ये जे केनी ब्रदर्स आहेत ना ते सर्व रिच आहेत, श्रीमंत, घराणेशाही त्यांची खूप मजबूत आहे. बघा केने या कुटुंबाच्या बिल्डिंग्स तुम्हाला मोठ्या प्रमाणात, त्यांचे प्लॉट जास्तीत जास्त तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे खास चिंचपाडा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ते सर्व केनी ब्रदर्स या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. या एरियातून आता विमानं उडणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला श्रीमंत तर होणंच आहे आणि श्रीमंत तर राहावंच लागेल. आणि त्याच्यामुळे ही श्रीमंती बहाल केली गेली आहे. दिपा पाटील साहेबांना कोण विसरेल ती श्रीमंती बहाल. व्हॉट अ शॉट. बराच वेळ शांत राहिलेला हा संघ, परंतु जसा स्ट्राईकवर आला सुनील नाईक ज्यानं मागच्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ दाखवला होता, खेचून मारला मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर उत्तुंग असा हा षटकार. नक्कीच दिनेश पाटील सर एक छोटे कद के खिलाडी आहे, परंतु आपण नेहमीच म्हणतो ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वो सबसे बडा.
आणि हा खरं तर मुसीबत आहे, अडचण आहे आणि अडचणीमध्ये हा खरं तर षटकार ठोकतोय. अफलातून फटका. सचिन मोरेवर प्रहार करायचंय, सोपं नव्हतंच. परंतु विपरीत परिस्थितीमध्ये जो अनुकूलता निर्माण करतो, जो प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करतो ना, तो खरा माणूस. आणि त्या प्रतिकूलतेला अनुकूल बनवत असताना आल्या लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर पहिल्यांदा षटकार आणि इथे मात्र येतोय चौकार. तीन 39 धावाफलकावरती लागतात. षटक क्रमांक 4 सचिन मोरे हाताळतोय. सचिन मोरेच्या लागोपाठच्या 2 बॉलवर सुनीलनं चांगले प्रहार केलेत. मोठा फटका पुन्हा कन्वर्ट करायचा होता. आता मात्र जोरदार बॉल टाकला सचिन मोरेनं. सचिन मोरेची गोलंदाजीचा विचार केला तर व्हेरिएशन त्याच्याकडे खूप आहे. दोन्ही ब्रेक तो करू शकतो, स्लोअर बॉल टाकू शकतो, फास्टर टाकू शकतो. ओपनचा चांगला अनुभव आहे आणि त्याच्यामुळेच हा फायदा त्याला मात्र मिळतोय. अगदी रास्त आहे. मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली सचिननं आणि या मॅचमध्ये एक षटकार एक चौकारानंतर त्याच फलंदाजाच्या विरोधात जबरदस्त पलटवार करताना हा सचिन मोरे. धावसंख्या धावफलकावर 4 ओव्हर झालेत समाप्त. 39 धावा धावफलकावर लागलेत आणि 3 गडी बाद, म्हणजेच 4 षटक 39 धावा 3 विकेट. आता लास्ट ओव्हर दिनेश सर आपण विचार केला तर स्लॉग ओव्हरचा हा षटक आहे. हा षटक इतका इम्पॉर्टंट आहे ना, फायनलचा हा षटक आहे. तो खास करून प्रिन्स 11 धाकटा कांदा संघासाठी टार्गेट सेट करणारा ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जर त्यांची अपेक्षा असेल की 15-20 धावा याव्यात, परंतु त्या अपेक्षाला भंग करणार का हा नेरे संघाचा गोलंदाज पाहावं लागेल या क्षणाला. त्याला फिल्डिंग सजवा लगेच. नेरे संघ आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला सूचना येत आहेत अगदी योग्य वेळामध्ये. आणि दिनेश पाटील सर, आपण अनेक स्पर्धा कव्हर करतो कॉमेंट्री. मी तर म्हणेन हा पहिला मॅच असेल 5 षटकांचा फायनल पाहतोय. मी तर माझ्या ह्या कॉमेंट्रीच्या दुनियामध्ये पहिला मॅच असेल जो फायनलचा सामना 5 ओव्हरचा. प्रेक्षक मित्रांनो, जर तुम्हाला ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आयोजकांसाठी. 5 ओव्हरचा हा फायनलचा सामना. क्या बात आहे दिनेश सर. कोणतीही गोष्ट विदाऊट प्लॅनिंगने होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आयुष्याचे प्लॅनिंग केलं आणि काय घडवायचं ते घडवलं. स्वराज्य आपल्या पदरी बहार झालं ते उगाचच नाही. विदाऊट प्लॅनिंग नाही होत. स्लॉग षटक आहे. या स्लॉग षटकाचा फायदा मला उठवायचा आहे. संघासाठी धावा मला जोडायचे आहेत. इथे मात्र अफलातून फटकेबाजी करत संघाचा संघनायक जितेंद्र घरत मात्र पहिल्याच बॉलवर रोहनला दाखवतो षटकार. नक्कीच दिनेश पाटील सर, खरं तर आता प्रत्येक खेळाडूला कस लावायची आहे. 5 ओव्हरचा मॅच म्हटलं ना तर तुमचा एकट्या दोघांचा काम नाही आहे, तर 11च्या 11 खेळाडूंचा काम आहे. आणि हीच गुणवत्ता दाखवण्याची खरी संधी आहे. आणि त्या कौशल्यतेला अनुसरून तुम्हाला 5 ओव्हर खेळायला मिळतं. बघा पूर्वीचा क्रिकेट दिनेश पाटील 6 षटकांचा मॅच असायचा. प्रत्येकाला अगदी परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळायची. आता इथे तशीच संधी मिळते आणि बघा मिडल ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी करतायत. रिव्हर्सर नेमकं 6 षटकानं 8 षटकानं हेच घडतं. तुमची टीम कळते की तुमच्यामध्ये कोण गोलंदाज आहेत, कोण फलंदाज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे कोण क्षेत्ररक्षक आहेत हे कळतं. परंतु 2 षटकं 3 षटकामध्ये तेच 2 गोलंदाज, तेच 2 बॉलर्स आणि तेच बॅट्समन आणि त्याच्यामुळे सगळा खेळ बट्ट्या बॉल होतो. शेवटचा षटक हा खणून काढलाय, खोदून काढलाय अक्षरशः. हो पुढे आला, जज केलं, पाहिलं की आता अखुड आहे जेल आणि अतिघाई संकटात नाही. विकेट मिळेल धावचीच्या स्वरूपात. इथे मात्र गडी बाद. फलंदाज इथे मात्र सलामीर जितेंद्र घरत परतलाय रनआउटच्या रूपानं आणि धावफलकावर धावा लागले त्या 45. अजूनही 4 बॉलचा पूर्वार्ध शिल्लक आहे. रिस्ट्रिक्ट केलं आहे फलंदाजीला गोलंदाजीने डॉमिनेट केलं आहे. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली नेरे संघाची त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली. उमेश पाटीलची गोलंदाजी आज उत्तम राहिली आहे. या मैदानावरती सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. नेरे संघाची फलंदाजी तशी भरली नाही आहे. प्रथमेश फडकेचा नवा पेपर या मैदानावरती आज कुंडेवाड संघाला आला. त्याच्यामुळे वेगवेगळे खेळाडू जेव्हा खेळतात ना तेव्हा टीम बनते.
कोणत्याही संघाचा एकटा खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकत नाही. हे ज्या वेळेला संघाला माहीत होतं ना त्यावेळेला गाव जिंकतो आणि त्याच्यामुळेच तुम्ही सगळ्यांनी एकत्र येत गावचा झेंडा अटकेपार रोवण्यासाठी एकत्र खेळ गेलं पाहिजे. टीम वर्क म्हणजे नेमकं काय तर सगळ्यांना एकत्र घेत लढा देणं, लढणं, खेळणं आणि जिंकणं म्हणजेच टीमवर्क. नक्कीच पाहता पाहता इथे 2 धावाही पळून काढल्या आहेत आणि 2 धावेनं 48 या आकड्यावर आता धावसंख्या बघा. मागच्या मॅचमध्ये 53 हा आकडा असताना देखील त्यांनी चांगल्या डिफेन्स केल्या होत्या. त्यामुळे अजूनही मी म्हणेन वेळ गेले नाही. दिनेश पाटील सर आपण म्हणूया 3 चेंडू शिल्लक आहेत. कुठेतरी फायटिंग स्कोर रचण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाचा. तर गोलंदाज अंतिम षटकातला हा चेंडू क्रमांक 4. ओहो अगदी पायालगत चेंडू होता. हलकंसं फक्त दिशा दिली, एक्झिक्यूट केला, बॅकवर्ड्स केलं. इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बाली होता यष्टीरक्षक, बॅकअप झालं नाही आणि तिथे मात्र कलेक्शनही खराब पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 50 कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहायला मिळते 50. थोडासा कॅज्युअल अप्रोच आपल्याला वाटला किपरच्या पाठीमागे, कारण एस्टनच्या पाठीमागे थोडासा खराब आला. बालीनं नीटचा कलेक्ट नाही केला त्याच्यामुळे 2 धावा आल्या. परंतु फायनल्स आहे त्याच्यामुळे 50 धावा ज्या बनलेत ना, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एक सामन्यामध्ये प्रिन्स 11 धाकट्या खांदा संघाने धावा सेव्ह केलेत. त्याच्यामुळे तो संघ लढू शकतो हे त्या खांदा संघाला माहीत असेल. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. इथे मात्र खोलवर पद्धतीचा बॉल, एक सिंगल मिळेल. कारण दिनेश पाटील सर संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतो असं म्हटलं जातं. म्हणून लढावं लागेल, न डगमगता न रडता लढणेच आता गरजेचं आहे. कारण फायनलचा सामना खेळता अतिशय महत्त्वाचा. आता चेंडू आता शिल्लक आहे फक्त 1. धावसंख्या धावफलकावर 51. 51. लास्ट डिलिव्हरी, अंतिम चेंडू पूर्वार्धातला. ओहो बॅटला प्रॉपर टायमिंग झालं नाही. पुन्हा एकदा बॅटची कडा, चांगली गोलंदाजी बघा स्लॉग ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाली. 52 धावा धावफलकावर, 53 धावांचं पुन्हा एकदा आव्हान. आठवण करून देणारं आव्हान आहे दिनेश पाटील सर. मग अशी 53 धावा डिफेन्स झाल्यात त्यामुळे नेरे संघ देखील विचार करतोय कदाचित हा आकडा लकी आहे की काय धाकटा टीमला. मग बघूया, उत्तरार्धामध्ये टेनिस क्रिकेट आहे, काही घडू शकतो दिनेश पाटील सर. कमालीची गोलंदाजी राहिली पण तेवढाच अचूकतेचा खेळही राहिला. कारण एका चांगल्या मातबर संघाच्या विरोधात खेळताना तेवढाच हिमतीनं प्रिन्स 11 धाकट्या खांदा संघ लढलाय आणि हा लढवय्या संघ आहे. यासाठी लढवय्या की जे आदिवासी खेळाडू आहेत ना मित्रांनो, त्यांच्यामध्ये एक वेगळी क्षमता असते आणि ते लढतायत, झगडतायत. भल्या मोठ्या संघांना पराभूत करण्याचं धारिष्ट्य या संघानं दाखवलं आहे. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक करूया. मेगा फायनलचा हा सामना आता मात्र उत्तरार्ध फक्त उरला आहे आणि खऱ्या अर्थ तुम्ही जो प्रश्न विचारला होता की आपल्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठी मेगा फायनल, सगळ्यात जास्त काही सामना आज आपण इथे पाहतोय. प्रॉपर प्लॅनिंग नेमकं कसं असावं ना ते सुनील स्पोर्ट चिंचपाड संघानं दिनेश, बाला तुम्ही सगळ्या मंडळीने करून दाखवलं आहे. त्यामुळे तुमचं विशेष कौतुक राहील. प्रणय असेल, या सगळ्या मंडळीने मात्र एकत्र येत चांगलं सुनियोजित आयोजन, एक स्टँडर्ड क्रिकेट तुम्ही डेव्हलप केली, याच तुमचं विशेष कौतुक राहील. एक दिवस भले एक्स्ट्रा जाईल परंतु ज्या प्रकारचा स्टँडर्ड खेळ झाला ना, एकही सामना रिव्हर्सल एकदाही थांबला नाही, हे सुद्धा यश आहे क्रिकेटचं. त्याच्यामुळे एक उत्तम आणि सर्वोत्तम स्पर्धा दिली आहे सुनील स्पोर्ट चिंचपाड संघानं. 54 धावांचा 53 धावांचं आव्हान. रोहन दिसायला सोपं वाटत असेल, धाकट्या खांदा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे, लढवय्या संघ आहे. तर लढेल का, झुंजवेल का, उत्तरार्ध आपण ऐकूया. तत्पूर्वी खऱ्या अर्थानं डीजेचा विचार केला ना तर मात्र जयेश MK DJ प्रोपरायटर आपण पाहतोय, मनीष केनी एक उत्तम असं DJ ऑपरेटिंग राहिलं आहे. परंतु एक गोष्ट थोडीशी वाईट झाली की त्यांची वायर चिथून कुठेतरी गेली आहे. जर कोणाला सापडले असेल तर आमचे DJ ऑपरेटर्स आहेत, त्यांचं इथं वायर्स गेली आहे. जर कोणाला सापडले असेल तर प्लीज घेऊन या, कारण आजकाल सगळं महागडं ठरतं. 5 दिवसाची सेवा त्यांनी दिली आहे आणि 5 दिवसाच्या सेवेमध्ये वायरची किंमतसुद्धा 20,000 रुपये. त्याच्यामुळे विनंती करेन आपल्याला या माईकच्या माध्यमातून की या ठिकाणी दिनेश थोडं थांबवतो तुम्हाला मी. अतिथी देवो भव या आपल्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या अतिथींचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय किरण पाटील साहेब, किरण पंढरीनाथ केणी साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. विवेक केणी यांना विनंती करतो की आपण
अमोल केणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी किरण पंढरीनाथ केणी साहेब सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये क्षितिजावर ज्यांचं नाव आजच्या घडीला खूप मोठ्या सन्मानाने झळकते ते किरण पंढरीनाथ केणी साहेब यांचं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित स्वर्गीय अनंता शेठ केणी स्मृतीच्या शिकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. धन्यवाद सामना सुरू झाला. सन्मान्य मान्यवर. चला फिल्डिंग लावून घ्या. या दरम्यान मंचावर सन्मान्य शैलेशजी घाडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो निकेश यांना विनंती करतो की आपण सन्मान्य घाडी साहेबांचं सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा पुरस्कृत स्वर्गीय अनंता शेठ केणी स्मृती चषकामध्ये एक दमदार वस्त्रालंकार पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मंचावर त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत केलं जात आहे. धन्यवाद साहेब, आपण आमच्या स्वागताचा स्वीकार केला. त्यानंतर तर मंचावरील तमाम अतिथींचं पाहुण्यांचं पुनश्च आपण सहर्ष स्वागत करूया आणि सामन्याकडे आपण वळूया. आमच्या सोबत कॉम्बॉक्समध्ये जोडतील ते रवींद्र म्हात्रे. यस रवींद्र. थँक्यू दिनेश पाटील सर, थँक्यू नरेंद्र सर. आज आपण पाहतोय खरं तर स्वर्गीय अनंता शेठ केणी स्मृती चषक 2025 एक दमदार आयोजन आणि शेवटचा क्षण येऊन ठेवलाय. याच्यासाठी केला होता ठास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि या स्पर्धेची सांगता आज आमच्यासोबत पुन्हा एकदा दिनेश पाटील सर आणि त्याचबरोबर नरेंद्र सर जॉईंट होत आहेत आणि या मॅचचं फायनलच्या उत्तरार्धाचं धावतं वर्णन पोहोचूया प्रेक्षकांपर्यंत. मॅच सुरू होण्याचा इशारा. 53 धावांचं लक्ष्य. एका बाजूला प्रिन्स 11 धाकडा खांदा तर दुसऱ्या बाजूला जितू 11 जय हनुमान नेरे. मॅच इज ऑन. बाली टू गोलंदाज विजय नाईक. पहिलाच बॉल शॉट अँड पुल केलाय. हा बाहुबली नक्कीच नेरे टीमचा बालीच्या बॅट मधून आलेला हा पहिल्या बॉलवर खणखणीत षटकार. इथून पुढे जर धाकटा खांदा टीमला स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, पूर्णपणे स्ट्रगल करावं लागेल, बालीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. नक्कीच जर बाली याच प्रकारच्या फॉर्म मध्ये आला तर पुढचा प्रवास या ठिकाणाहून खडतर असेल. हे धाकटा खांदा क्रिकेट संघाचा थोडंसं अंकुश लावावा लागेल या रनच्या फ्लोवरती, कारण इन्व्हेस्टमेंट कमी आहे. बघा तेच नेमकं ओळखलं. या गोलंदाजाचा आपण उल्लेख केला होता, नाव आहे ज्याचं विजय नाईक. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्यावर लाईन अँड लेंथला त्याने एक चांगल्या प्रकारे कन्सिस्टन्सी आज संपूर्ण दिवसात पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करणं या गोलंदाजीने. एकूण याच्या ॲक्शनबद्दल काय म्हणशील रवींद्र? नक्कीच खूप चांगले ॲक्शन आहे आणि ॲक्शनला रिॲक्शन देखील त्याच पद्धतीने मिळतोय. प्रवीण सोरगेने पुन्हा एकदा घुमावलाय, ड्रिबल केलं या बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजून एक दर्जेदार येतोय षटकार. रवींद्र, 2 षटकार या ठिकाणी नांदी दाखवतात की एक मॅरेथॉन इनिंग खेळण्याचा चंग बांधून आलाय की काय बाली. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकारानंतर चांगला चेंडू होता, मिस झाला, त्यानंतर पुन्हा एकदा प्रॉपर स्ट्रेंथचा आपला वापर केला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे त्याचे फेवरेट झोन आहेत आणि त्या झोनमध्ये चेंडूला एक्झिक्यूट करतो. एलिव्हेशन खूप चांगली देतो, म्हणजे प्रॉपर टायमिंग करतो, चेंडूला फुटबॉलसारखा पाहतो, ज्यामुळे मैदानाच्या चारी बाजूला फटके एक्झिक्यूट करण्यामध्ये त्याला कोणत्या प्रकारची अडचण येत नाही. लिलेया फटकेबाजी करतो, नाव आहे ज्याचं बाली. अगदी बरोबर, कारण या प्रवीण सोरगेचं एवढं आत्मबल वाढले ना खरं तर नरेंद्र सर, की आपण इनामपुरी स्पर्धा बघितली, सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये परफेक्ट स्ट्रोक लगावतोय. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट असं म्हटलं जातो ना, सराव खूप चांगला झालाय. फुलरलिनचा बॉल फुलटॉस होता, पायानं अडवण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकतोय आणि तिथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. अजून एक खणखणीत चौकार. फक्त चौकार षटकार, फक्त हवाई फायरवर
तो डिपेंड राहत नाही. तो चेंडूला ड्राईव्ह खूप चांगल्या प्रकारे करतो. चेंडूची लेंथ लवकर ओळखतो. आत्ताच आपण पाहिलं चेंडूची लाईन त्यांनी ओळखली. लेग स्टम्पचा चेंडू होता. चेंडूला फ्लिक केलं स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये, पुन्हा एकदा चौकार. नक्कीच बाली हे नाव आपण खूप वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये ऐकतो. त्याचं नाव मोठं आहे, पण त्याची जी टेनिस क्रिकेटमधली जी कन्सिस्टन्सी आहे खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. रवींद्र, अगदी अगदी बरोबर सातत्य टिकून ठेवलंय फलंदाजी. काय फटका सजवलाय बघा. अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून डीप कव्हर एक्स्ट्रा या एरियाकडे चेंडू सरळ जातोय दणदण करत. अजून एक लाजवाब चौकार. हिंदीमध्ये नक्कीच असं म्हटलं जाते, पोत के पैर पालने में दिखाई देते. ज्यावेळेस बाली क्रीजवर उभा राहिला त्यावेळेसच त्याचा जो बॉडी लँग्वेज होती, ज्या प्रकारचा त्याचा माइंडसेट होता, या ठिकाणावर नक्कीच आपण ओळखला होता की फायनलच्या सामन्यामध्ये मॅरेथॉन इनिंग मी खेळणार. आणि त्याच प्रकारचं बघा, एक 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 खेळाडू म्हणून ज्यावेळेस तो क्रीजवर उभा राहतो त्यावेळेस त्याचा जो कॉन्फिडन्स असतो तो त्याच्या बॉडी लँग्वेजने नक्कीच दिसत असतो. आणि तोच मला पहिल्या फटक्यामध्ये दिसला आणि वक्तव्य केलं होतं की मॅरेथॉन इनिंग खेळेल आणि त्याच प्रकारची इनिंग तो या ठिकाणी खेळतो. कोणत्याही प्रकारचं पुनरागमन करण्याचं, या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करू देत नाही तो धाकट्या खांदा क्रिकेट संघाला. नक्कीच. आणि धावसंख्येला देखील बघा, पहिल्याच ओव्हरमध्ये 26 या आकड्यावर नेऊन नरेंद्र सर ठेवतोय. हा एकमेव खरं तर प्रवीण सोरगे. सर्वच्या सर्व बॉल तोच खेळलाय. 6च्या 6 चेंडूंनाच फेस केलं. समाचार त्यांनी उत्तम रीतीनं घेतलं. आणि मला तर वाटते की तो पॅव्हलियनमध्ये येतानाच त्यांनी मनाशी निश्चय केला की पहिल्या बॉलपासून अटॅक करायचा. जरी 53 धावा असल्या ना तरी आपण डिफेन्स न करता पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये मॅच खुला करायचं की काय, आणि त्याच इरादेनं तो मात्र इथे अगदी तडाखेबंद फलंदाजी करतोय. नक्कीच अंतिम महामुकाबला कसा असा, प्रेक्षक देखील चौकार षटकार पाहण्यासाठी आलेले असतात. प्रेक्षकांचं पुरतं मनोरंजन या ठिकाणी केलं जातं. 53 धावांचं लक्ष्य आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त धोबी पछाड दिली गोलंदाजाला. अप्रतिम, एकापेक्षा एक सरस फटके एक्झिक्यूट केले. खूप चांगला. पण कमबॅक करणं हा स्वभाव आहे या धाकट्या खांदा क्रिकेट संघाचा. आजच्या संपूर्ण दिवसातील रवींद्र आपण मॅचेस पाहिल्या तर गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कमबॅक केलेले. चांगल्या संघांना पाणी या ठिकाणी पाजलंय. मात्र पहिल्या षटकामध्ये बालीची आक्रमकता या सामन्यामध्ये बरंच काही सांगून गेली. रवींद्र, दुसऱ्या क्रमांकावरचा अजय नाईक गोलंदाज. दुसरा चेंडू पहिला डॉट, दुसऱ्यावर मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर इनसाइड आउट खेळलाय आणि तोही 4 धावांसाठी चौकार. माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय प्रकाशजी परशुराम केणी यांचं इथे आगमन झालंय. प्रकाशजी केणी, आपलंही सहर्ष स्वागत. यावं आपण या व्यासपीठावर, क्रिकेट मंचावर आपलं सहर्ष स्वागत. रवींद्र, चिंचपाड्याच्या टुर्नामेंट म्हटल्या की गावातील सर्व मान्यवर हे सातत्याने व्हिजिट करत असतात. फक्त व्हिजिट नाहीत करत, तर या गावातील कोणतंही कार्य असेल ते कार्य अगदी सरळ हाताने प्रत्येक कार्याला मदत करून ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याने जे काही यथाशक्य करणं असेल ते सातत्याने करत असतात. मागील 15-20 वर्षापासून चिंचपाड्याच्या टुर्नामेंट कव्हर करताना हीच गोष्ट मला सातत्याने लक्षात आली. अजून एक चौकार येतो. या चौकाराच्या मदतीनं धावफलक वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतो 34 वर. नक्कीच दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिथेही हाणामारी. एका बाजूला प्रथमेश फडके देखील चौकारांमागून चौकार टोकते. सुरुवात चांगली केली खरं तर बालीनं. असं म्हटलं जातं ना नरेंद्र सर की सुरुवात गोड झाली ना की शेवट ही गोड होत असते. आणि त्याच पद्धतीनं या 53 धावांचा पाठलाग करत असताना कदाचित लवकरच मॅच समाप्त करण्याचा हा निश्चय आहे की काय. नक्कीच, वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं की एक चांगली सुरुवात जवळपास अर्ध काम पूर्ण करण्याच्या बरोबर असतं. आणि त्याचप्रमाणे रवींद्र, ज्या प्रकारची स्फोटक फलंदाजी आपण पाहिली, अक्षरशः या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या, पिसं काढली गोलंदाजीची. कारण कोणत्याही प्रकारचं पुनरागमन करण्याची कोणती संधी मात्र दिली जात नाही. नेरे संघाकडून चांगला चेंडू रिलीज केला. नक्कीच थोडासा उचले देणारा चेंडू फेकला, टॉस केला मिडल, ज्यावेळी विकेटच्या मधोमध फेकल्यानंतर थोडासा राईज झाला बॉल, त्यामुळं डॉट बॉलची आणि या चेंडूंची फेकी करावी लागेल. इथून पुढे मोमेंट शिफ्ट करायचं असेल ना तर येच चेंडू फेकावे लागतील. नक्कीच. आणि असे चेंडू सहज येत नाहीत. एफर्ट लावावं लागतं, त्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट लावावं लागतं. आपले एक्स्ट्रा ॲबिलिटी दाखवावी लागते. यावेळेस लॉंग स्टॉपला चेंडू जातो, अगदी गोळीच्या वेगाने
चौकार, धावा थांबत नाहीत, ही सगळ्यात मोठी रवींद्र डोकेदुखी आहे. या धावा थांबवण्यासाठी रवींद्र काय कानमंत्र देऊ शकशील तू धाकटा कांदा क्रिकेट संघाला? अगदी बरोबर, कारण विकेटही मिळत नाही, धावा येत राहिल्यात. आता तुम्हाला विकेटपेक्षा प्रत्येक चेंडू डॉट फेकावा लागेल. इथून पुढे अगदी अचूक टप्प्याची आणि नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या खांदा टीमचा आपण उल्लेख केला होता, आता 15 धावा दूर आहे, 38 धावा धावफलकावर लागल्या आहेत. ज्या गोलंदाजीचा उल्लेख केला की त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे, परंतु त्या चांगल्या गोलंदाजी समोर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच थोडंसं फायनलचं प्रेशर असेल. एक मोठ्या बॅनरचा संघ म्हणून जितू 11 जय हनुमान क्रिकेट संघाला आपण रवींद्र पाहतो, पण ज्या प्रकारची फलंदाजी वालीने आज संपूर्ण जबाबदारी घेतली आहे फायनलच्या सामन्याची, एक मॅरेथॉन इनिंग मी साकारणार, माझ्या संघाला एका मोठ्या विजयाची, एका मोठ्या ट्रॉफीची त्यांची अपेक्षा आहे. आणि नक्कीच ते जर मला स्वप्न साकारायचं असेल, स्वप्न मला माझ्या संघाचं वास्तवात उतरायचं असेल, तर कॅप्टन मी एक या संघाचा प्रमुख फलंदाज आहे आणि मला फ्रंटवर जाऊन लीड करावं लागेल. आणि त्याच प्रकारे आपल्या संघासाठी लीड करताना आपण फलंदाजीच्या माध्यमातून आपण बालीला पाहिलं, तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण संपूर्ण या स्पर्धेमध्ये सचिन मोरेला पाहिलं, ज्याने गोलंदाजी लीड केली जय हनुमान जितू 11 नेवे संघाच्या. आणि हेच तर मी म्हणेल यांच्या यशाचं गमक असेल रवींद्र. अगदी बरोबर, प्रभावित केले सर्वांना. अगदी प्रतिभावंत खेळाडू आहेत त्या संघामध्ये. नेहमीच म्हणत असतो, ज्या पद्धतीनं आपण गावदेवी कानपोळी संघ जो आज नावारूपाला येतोय, त्यांच्याकडे असणारे अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडूंची भूमिका चांगली पाहायला मिळते. तसं या नेऱ्या संघामध्ये ऑलराऊंडर अगदी चांगले नक्कीच खेळाडू. नक्कीच रवींद्र, या नेवे क्रिकेट संघाचं जर माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर प्रत्यक्ष ग्राउंडवर परफॉर्म करताना मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं, पण क्रिकेटचं मला खूप आवड आहे. यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या बऱ्याचशा मॅचेस बघितल्या आहेत आणि सचिन मोरेला नेहमी मी फॉलो करत असतो, कारण ज्या प्रकारची शैली आहे त्याची, ज्या प्रकारचे चेंडू रिलीज करतो, यावेळेस मात्र आपली चमक दाखवतो गोलंदाज सुनील नाईक. हा देखील एक कसलेला, एक मातब्बर आणि मुरलेला गोलंदाज म्हणून पुढे येईल, कारण आज त्यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना रवींद्र, ज्या प्रकारचा त्याचा वेग आहे, ज्या प्रकारचे त्याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत, अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतो ना, आखूड टप्प्याच्या चेंडूना परफ्यूम डिलिव्हरीच्या माध्यमातून तो टेक ऑफ देखील करतो. चांगली सुरुवात केली गोलंदाजीला. नक्कीच नक्कीच. खरं तर ही मेहनत आता करावी लागेल, अक्षरशः घाम गाळावं लागेल. एवढी मेहनत आहे ना की प्रचंड मेहनत आहे नरेंद्र सर. संघर्ष मोठा आहे आणि तुम्ही संघर्षासमोर आता नवीन फलंदाज ब्रेक थ्रू मिळाला आहे बऱ्याच कालावधीनंतर. सचिन मोरे मैदानात येतोय, धावांची गरज आहे अजूनही 14, 39 धावा धावफलकावर लागले आहेत. 17 चेंडू आणि 14 धावा म्हटलं ना तर नरेंद्र सर आता पारडं जड झालंय ते जितू 11 जय हनुमान नेरे टीमचं असं म्हणावं लागेल. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये कोणतेही पारडं जड नसतो, शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत इथे अक्षरशः घाम गाळण्यासाठी इथे तयारीत आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा क्रिकेट पंडितांचं भविष्य भाकीत देखील आजपर्यंत आपण खोटी होताना पाहिलेले आहेत. मात्र चांगला चेंडू, दिशा थोडीशी खराब या ठिकाणी, वाईटचा कॉल येतो. इक्वेशन खूप जर आपण पाहिली रवींद्र तर पाहता पाहता कधी हा संघ जय हनुमान जितू 11 नेवे क्रिकेट संघ ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे, पाहिजे त्या पद्धतीने सामन्याला मूव्ह करतोय तो. यावेळेस सिंगल पाहिजे असेल सिंगल घेतो, डबल देतो. एखाद जर चांगला खराब चेंडू आला तर त्याच्यावर षटकार देखील या ठिकाणी तो सहज उडवताना आपण पाहिलेलं आहे. हो, यावेळेस बघा खूप चांगला चेंडू होता, खूप टप्प्याचा होता. अजून एक डॉट चेंडू या ठिकाणी येते. खरं तर दिनेंद्र सर, या दोन संघांमध्ये बघितलं तर एका बाजूला मी मगाशी उल्लेख केला होता आदित्य मस्कर आज प्रेझेंट नाही, तसा धाकटा कांदा टीमचा सौरभ भगत देखील आज प्रेझेंट नाही. एक ऑलराऊंडर खेळाडू, त्याची कमतरता कदाचित प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाला झालीच असेल, परंतु त्यांच्या अनुपस्थित खूप चांगला खेळ केलाय, जबरदस्त खेळ. एक मिनिट रवींद्र, एक अनाउन्समेंट आहे. सन्मान्य निखिल केणी यांना विनंती असेल की आपण मंचाशी त्वरित संपर्क साधायचा आहे. सन्मान्य निखिल केणी, आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. अजून एक चौकार येतो रवींद्र. चौकार कदाचित बॅटकटचा चौकार आहे. यस सर. आणि बघा, धावा थांबवणं गरजेचं असताना देखील यष्टीरक्षकाची चूक पाहायला मिळाली आणि चौकाराला. चौकारांना आता समीकरण उरलंय 15 चेंडू आणि 9 धावा. फायनलचा सामना नरेंद्र सर कदा आपण प्रेक्षकांना पाहण्यासारखा मिळाला नाही असंच म्हणावं लागेल. असं नाही म्हणतात ना रवींद्र, कारण आपण जर पाहिलं तर नेवेक संघाने ज्या प्रकारचं क्रिकेटचं प्रदर्शन केलं आहे
वाखाणण्याजोगं आहे. आणि अशा प्रकारचं क्रिकेटचं प्रदर्शन खूप कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं. मग गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, चारही क्षेत्रामध्ये चारही फील्डमध्ये त्यांच्याकडून वर्चस्व आपल्याला प्रस्थापित करताना पाहिलं. हीच गोष्ट आपण कुंडेवालच्या विरुद्ध पाहिली, हीच गोष्ट आपण चिंचपाड्याच्या विरुद्ध पाहिली. एकंदरीत आज आपण पाहिलं तर या विकेटवर संपूर्ण वर्चस्व नेवे क्रिकेट संघाने आबाधित ठेवलं. रवींद्र, डेफिनेटली 9 चेंडू 6 धावांची गरज, मात्र गेम फिनिश केलाय. अर्थातच आपण बघा इथे 8 धावांची गरज असताना षटकारानं विजय संतापित करण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावांची अजूनही गरज आहे. खरं तर प्रवीण सोरगे बाली तो अजूनही तळ ठोकून आहे. चर्चा केली होती, अतिशय चांगला विषय होता की नेरे टीम आज दिवसभर चांगली कामगिरी करतोय, परंतु धाकटा खांदा टीमचंही आपण कौतुक करूया. खरं तर सी आणि डी गटातून आजकाल आपण बघितलं तर 4 गट असतात आणि लो गटातून तो संघ देखील पुढे चांगली कामगिरी करत आला आहे. नक्कीच रवींद्र, सगळे यंगस्टर आहेत, नवीन मुलं आहेत, अनुभव कमी आहे. मात्र आज त्यांनी जो प्रदर्शन दिला या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या टाळ्या त्यांना खूप पडलेल्या आहेत. मात्र बाली महाबली या ठिकाणी लगातार 3 षटकार येतील का अशी अपेक्षा होती, परंतु त्यानं बघा अगदी चौकारानं हा विजय संपादित केलाय. या पहिल्या मॅचमध्ये त्याने चौकारानं खातं खोललं. अर्थातच या स्पर्धेची सुरुवात चौकारानं झाली आणि या स्पर्धेचा शेवट देखील चौकारानं होतोय. नक्कीच जितू गोंधली प्राप्ती डिजिटल लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत, त्याने आमच्यापर्यंत माहिती दिली की या स्पर्धेची सुरुवात चौकाराने झाली होती आणि या स्पर्धेचा शेवट देखील चौकार चेंडूने झाला. एक गोड टुर्नामेंट या ठिकाणी नक्कीच